आता ही आपली पट्टा पद्धतीने लागवड केली आहे. 8x12 मध्ये आपण झाडांची लागवड केलेली आहे. 2 झाडांमध्ये अंतर 8 फूट ठेवलेलं आहे उभं मध्ये, आणि अशा आडव्या सिच्युएशन मध्ये 12 फूट, जेणेकरून मशागत करण्यासाठी किंवा मधून ट्रॅक्टर आपण फिरून मधली आपण मशागत करू शकतो. अशा हिशोबाने ही लागवड पट्टा पद्धतीने लागवड केलेली आहे. तर नमस्कार मंडळी, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पुरंदर या तालुक्यातील भिवरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण अशा एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत ज्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन डाळिंब लागवडीत यशस्वी झालेल्या या शेतकऱ्याने खरोखरच एक आदर्श उभारला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणादायी ठरतो. डाळिंब हे फळ फक्त केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, परंतु त्याची लागवड, व्यवस्थापन आणि मार्केटिंग याचं योग्य नियोजन हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर चला मग अधिक माहिती जाणून घेऊया सरांकडूनच. नमस्कार सर. नमस्ते. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपला परिचय द्या. नमस्ते, माझं नाव दादा सुरेश कटके, राहणार भिवरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर सर, किती वर्षापासून तुम्ही डाळिंब शेती करता? मागील 12 वर्षापासून आपण डाळिंबाची शेती करत आहोत. आणि सुरुवातीचे पहिले 1 वर्ष आपल्याला उत्पन्नासाठी वाट पाहावी लागली, झाडांची डेव्हलपमेंट करण्यामध्ये, झाडांची वाढ होण्यामध्ये. 1 वर्षानंतर आपल्या झाडाला आपण उत्पन्न घ्यायला सुरुवात केलं. सुरुवातीला एका झाडावरती आपण साधारणपणे 6-7 किलो माल काढला. तिथून पुढे मग झाडाची जशी क्षमता वाढेल तसे आजपर्यंत आपण एका झाडावरती 30-40-45 किलो, जसं हवामान जसं साथ देईल त्या हिशोबाने आपण आता सध्या उत्पन्न घेत आहोत. तर यासाठी जी जमीन निवडली जाते ती कोणत्या प्रकारची असते? थोडीशी मुरमाड प्रकारची, हलक्या प्रतीची जमीन, जेणेकरून पाण्याचा निचरा होऊन जाईल आणि झाडांच्या मुळांना मुळकूज होणार नाही, अशा हिशोबाने आपल्याला जमीन निवडावी लागते. ही तुम्ही पाहतात मुरमाड जमीन आहे. मुरमाड जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न निघतं आणि झाडांना फळं जे आहे, फळाला चकाकी चांगल्या प्रकारे राहते. जसं की काळ्या जमिनीमध्ये थोडंसं झाडांना प्रॉब्लेम होतात. जसं आपल्याला हवा आहे त्या पद्धतीने आपण उत्पन्न घेऊ शकत नाही. तर यासाठी जे लागवडीचं हवामान आहे ते कशा पद्धतीने असावं लागतं? लागवड करण्यासाठी किंवा आपल्याला भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर थोडंसं उष्ण हवामानाची गरज पडते. आपल्या भागामध्ये थोडंसं मी विपरीत हवामानामध्ये घेत आहे सध्या उत्पन्न. आमच्याकडे पावसाची थोडीशी झिमझिम राहते, त्यामुळे जरा थोडासा स्ट्रगल करावा लागतो. परंतु ठीक आहे, त्याच्यामध्ये खर्चाच्या हिशोबाने आपण उत्पन्न घेत आहोत. परंतु जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी थोडंसं उत्पन्न घ्यायला आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. पाण्याची 12माही सुविधा असावी, सिंचनाची व्यवस्था असेल आणि वरून पावसाचं प्रमाण जरी कमी असेल तरी तशा वातावरणामध्ये किंवा तशा हवामानामध्ये डाळिंबाची लागवड सक्सेस होऊ शकते. तर सर, तुम्ही ही जी लागवड करता तर ती कशा पद्धतीने करता? आता ही आपली पट्टा पद्धतीने लागवड केली आहे. 8x12 मध्ये आपण झाडांची लागवड केलेली आहे. 2 झाडांमध्ये अंतर 8 फूट ठेवलेलं आहे उभं मध्ये, आणि अशा आडव्या सिच्युएशन मध्ये 12 फूट, जेणेकरून मशागत करण्यासाठी किंवा मधून ट्रॅक्टर आपण फिरून मधली आपण मशागत करू शकतो. अशा हिशोबाने ही लागवड पट्टा पद्धतीने लागवड केलेली आहे. ही जी लागवड करता तर ती सेंद्रिय पद्धतीने करता की रासायनिक पद्धतीने करता? अच्छा, दोन्ही पद्धतीने आपण लागवड करू शकतो. मी सध्या दोन्ही सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही एकत्र पद्धत वापरतोय. उत्पन्नाच्या हिशोबाने, हवामानाच्या हिशोबाने मला दोन्ही पद्धत, म्हणजे जेणेकरून मी फर्टिलायझरही वापरतो आहे आणि सेंद्रिय पद्धतीने सुद्धा त्याला झाडांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर, याच्यामध्ये सिंचनाची कोणती पद्धत वापरता तुम्ही? आता सिंचनासाठी आपण ड्रिप सिंचन आपण पाहू शकता, ड्रिप इरिगेशनचा वापर केलेला आहे. आपण 2 झाडामध्ये एका झाडासाठी 2 ड्रिप लावलेला आहे. तर जैनचा आपण ड्रिप वापरलेला आहे. 20 mm लॅट्रिन हा पाईप वापरलेला आहे. आणि आपल्या खाली विहिरीवरून आणि शेततळ्यावरून 2 ठिकाणी मोटर आहेत. तर 2 ठिकाणाहून या ठिकाणी पाणी येतं. तर सिंचनासाठी इथं पाणी आल्यानंतर इथून आपण हा फिल्टर बसवलेला आहे. फिल्टरमध्ये पाणी फिल्टर होऊन पुढं पाणी सप्लाय होतं. सप्लाय झाल्यानंतर कडला अशी मध्ये एक लाईन टाकल्या, दोन्ही साईडला विभागून गेलेलं आहे. 20 mm लॅट्रिन टाकले 2 झाडांच्या मध्ये, 2 पाईप 2 हे ड्रीप बसवलेले आहेत. एक ड्रीप आपल्या एका तासाला 14 लिटर पाणी सोडतो. जशी मग झाडाला गरज आहे, झाडाच्या सिच्युएशन प्रमाणे, गरजेप्रमाणे आपण तसं मग किती तास पाणी द्यायचं त्याप्रमाणे ड्रीपने आपण झाडांना पाणी देतो. म्हणजे एका एकरामध्ये सरासरी किती उत्पन्न मिळतं? आता हे आपलं 1 एकर क्षेत्र आहे. 1 एकरामध्ये आपण साधारणपणे 300 झाडं बसवलेली आहेत. जर हवामानाने व्यवस्थित साथ दिली, पर्यावरणाने साथ दिली, व्यवस्थित माल आला तर आपण एका झाडाला सरासरी 1,500 ते 2,000 रुपये आपण एका झाडामध्ये बेनिफिट ठेवू शकतो. त्या हिशोबाने मग आपण कॅल्क्युलेट करून पाहू शकतो कसे आहेत. आपल्या 2 एकरामध्ये डाळिंब आहे सध्या.
हा प्लॉट आहे इथे, हा 1 एकर आहे. इथे 300 झाडं बसलेली आहेत. आणि सुरुवातीला किती गुंतवणूक करावी लागते याच्यामध्ये? हो, आता गुंतवणुकीचं म्हणाल तर सुरुवातीला खड्डे वगैरे जे आहे, आपण घरगुती पद्धतीने खड्डे घेतलेले झाडांना, थोडं शेणखत वगैरे टाकलं. एक झाड आपल्याला त्यावेळेस काहीतरी माझ्या मते 12 वर्षापूर्वी आपण जेव्हा झाड आणली होती, तर हे एक झाड साधारणपणे 15 रुपयाला तेव्हा बसलं होतं. आणि मग नंतर सुरुवातीला काय नाही, त्याच्यामध्ये थोडंसं शेणखत वगैरे वापर केला, DAP वगैरे वापरला, आणि 1 वर्षामध्ये झाड स्टार्ट व्हायला साधारणपणे एक 60 ते 70,000 रुपये खर्च माझा एकरी झाला होता. ओके. आणि याच्यामध्ये उत्पादनासाठी काय अडथळे येतात? आता उत्पादनासाठी अडथळे, तसं डाळिंब शेतीसाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागतोय. खूप ह्या झाडांना सोटोला पडतात, होल पडतात, झाडांची मुळकूज होती. मुळकूज पहिली झाडांची आपल्याला व्यवस्थित त्याची रचना केली पाहिजे, त्याची वाढ व्यवस्थित केली पाहिजे. त्यानंतर सेटिंगचा कालावधी आहे, सुरुवातीला छाटणी करावी लागते. छाटणी योग्य वेळेत झाली पाहिजे, झाडांची पानगळ झाली पाहिजे, हवामानाने त्याला साथ दिली पाहिजे. त्यानंतर व्यवस्थितरित्या पानगळ झाल्यानंतर मग पुढे सेटिंगचा पुढे प्रॉब्लेम असतो. सेटिंग व्यवस्थित झाली पाहिजे. सेटिंग झाल्यानंतर मग फळधारणा होती. फळधारणा झाल्यानंतर याला जसं आता आपल्या भागामध्ये थोडंसं झिमझिम पावसाचं प्रमाण राहतं. ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये बहर धरला तरच सक्सेस होतो. एकच आपल्याला बहर धरता येतो आज बिवरी गावाचा जर विचार केला तर. कारण वरून पाऊस चालू झाल्यानंतर जून जुलैमध्ये मान्सूनमध्ये सारखा पाऊस जातो, त्याच्यामुळे झाडावरती स्पॉट पडतात. हे असे फळांना स्पॉट तयार होतात. ते स्पॉट तयार होण्यासाठी सुद्धा एक प्रत्येक हप्त्याला आपल्याला फवारणी घ्यावी लागते. म्हणजे चॅलेंजेस भरपूर आहेत. ते चॅलेंजेस मधून आपण किती प्रमाणामध्ये काम करतोय, कसं लक्ष देतोय, त्याच्यावरती आपला रिझल्ट डिपेंड राहतो. आणि याच्यावरती किडींचा जो प्रादुर्भाव होतो, तो मुख्यतः कोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो? आता हे कीड अशी दिसत नाही आपल्याला याच्यामध्ये. इतर पिकामध्ये काय होतं की आपल्याला आळी वगैरे दिसते, परंतु ह्या ज्या आहे डाळिंबाचा विषय घेतला तर आतमध्ये आळी छोटीशी तयार होती. त्यासाठी वारंवार फवारणी घ्यावी लागते, आणि मग पूर्णपणे फळ किडून आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला लक्ष येतं. त्यासाठी किडीसाठी खूप सजग राहावं लागतं, आणि औषधाची फवारणी ही तुम्हाला 15 दिवसाला, आठवड्याला केलीच पाहिजे. ओके. तर त्यासाठी कोणती औषधे किंवा कोणते उपाय करता येतात याच्यामध्ये? आता कवच आहे, त्याच्यामध्ये अवतार आहे, त्यानंतर 4-5 प्रकारचे जसे फळांची स्टेज आहे त्या स्टेज प्रमाणे आपल्याला जसे ऍडवायझर सल्ला देतील त्याप्रमाणे आपण मग औषधाचा वापर करतो. ओके. आणि याच्यामध्ये नैसर्गिक सेंद्रिय उपायाने काही परिणाम किंवा व्यवस्थित आपण पीक घेऊ शकतो का याच्यामध्ये? हो, आता आपण थोडंसं तणनाशक वगैरे मारायचं टाळतो शक्यतो. इतक्यात 10-12 वर्ष बागा राहिली, याच्या बरोबरच्या बागा ह्या जवळजवळ 90% खतम झालेल्या आहेत. याला जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने सुरुवातीला थोडंसं आपण गोमूत्र, जीवामृत वगैरे याचा वापर करून लेंडी खत वापरतो, शेणखत वापरतो. त्याच्यामुळे बागेची आतापर्यंत लाईफ ही टिकलेली आहे. नाही तर झाड आतापर्यंत कधीच म्हणजे ड्रॉप झालं, याच्या बरोबरची झाडं राहिलेली नाहीयेत. आणि दुसरा भाग आहे की आपण सेंद्रिय तर वापरतोयच, परंतु उत्पन्नाच्या हिशोबाने आपल्याला रासायनिकचाही वापर करावा लागतो. नुसतं पूर्णपणे सेंद्रियवरती सुद्धा डिपेंड राहून म्हटलं तर उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसत नाही. कारण त्या हिशोबाची अजून बाजारपेठ आपल्या भारतामध्ये उपलब्ध नाहीये की हक्काची, की जे आता सेंद्रिय पद्धतीने जर जे फळ काढले ते आपण जर 300 रुपये किलो द्यायला गेलो, तर रासायनिकचं फळ आहे ते जर 200 रुपये किलो चालेल. किलो मागे 100 रुपये एक्स्ट्रा खर्च करून घेणारे अजून बाजारपेठ उपलब्ध नाही झाली. त्याच्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक वरती डिपेंड राहून सुद्धा शेतकऱ्याला परवडेबल नाहीये, म्हणजे माझ्या दृष्टीने तर आहे. आणि तुम्ही हे डाळिंबाचं जे पीक घेता ते कुठे विकता? म्हणजे तुम्ही थेट बाजारात विकता की व्यापाऱ्यांमार्फत विकता? अच्छा, आता अशी परिस्थिती, इथून 11 किलोमीटरवरती सासवड आहे. सासवडमध्ये बॉम्बेचे व्यापारी वगैरे येतात. तर फक्त डाळिंबच नाही, आपल्याकडे सीताफळ आहे, पेरू आहे. एकाच दिवस आपण सीजन धरतो. त्यामुळं सकाळी गाडीमध्ये लोड करून जसं बाजारामध्ये बाबा किती माल जाईल आपला अंदाज धरून, त्या हिशोबाने थोडा थोडा माल आपण डाळिंब, सीताफळ, पेरू हे तिन्ही फ्रूट एका वेळेस भरतो गाडीमध्ये. आणि मग एक 5-25 कॅरेट ह्याचे काय 10-12, त्याचे 10-12 असे करून आपण सासवडच्या बाजारपेठेमध्ये, फ्रूट मार्केटमध्ये, तहसील कचेरीच्या बाजूला तिथे विक्री करतो. ओके. आणि याच्यामध्ये काही विक्री करताना काही अडचणी येतात का? नाही, विक्री करताना अडचणीचा काही विषय नाही तसा, कारण आपण रोख तिथं लगेच माल देऊन तिथंच आपण स्वतः पैसे घेतले जातो. जशी बाजारामध्ये आवक आहे आणि उत्पन्न आहे तिथं, त्या हिशोबाने मग जावकच्या हिशोबाने थोडंसं ताळमेळ बसून तिथं आपल्याला विक्री करावी लागते.
एकच भाव धरून चालत नाही किंवा एकच रेट आपण मनामध्ये धरला त्या हिशोबाने माल गेला पाहिजे असं नाहीये. बाजारपेठेमध्ये बाजाराची परिस्थिती, आलेल्या व्यापाऱ्यांची परिस्थिती या सगळ्याचा विचार करून मग त्या हिशोबाने आपण निर्णय घेतो तिथे विक्रीसाठी. ओके. आणि याच्यामध्ये असं कधी झालंय का की भरघोस उत्पन्न मिळालंय आणि तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये जास्त हो. प्रॉफिट मिळालाय? अच्छा, गोल्डनच्या 3 वर्षापूर्वी झाला आपला ओके. याच्यामध्ये उत्पन्नच भरघोस निघाले. त्याच्या पहिले काही माझ्या अपरिहार्य कारणामुळे 1-3 वर्ष बाग बंद, म्हणजे आपल्याला उत्पन्न घेता नव्हतं आलं आणि आपण डायरेक्ट 3 वर्षानंतर पुन्हा येऊन जरा साफसफाई करून व्यवस्थित अरेंजमेंट केलं. तर बागेने 3 वर्षाचा बॅकलॉग सगळा भरून काढला मागील 3ऱ्या वर्षापूर्वी. असा किस्सा घडला की डायरेक्ट 3 वर्षाचा बॅकलॉग आपला भरून निघला होता. भरघोस उत्पन्नही निघलं आणि बाजारपेठेमध्ये मालाला म्हणजे बाजारही चांगला गावला. ओके. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, म्हणजे जे डाळिंब शेती करू इच्छितात किंवा जे करतात, तर त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ही शेती करताना? अच्छा, डाळिंब शेती करण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांनी महत्वाची परिस्थिती, आपलं वातावरण कसं आहे, हवामान काय आहे, आपल्या जमिनीची प्रत कशी आहे, त्या हिशोबाने निर्णय घ्यावा. नाही तर काय आता पाठीमागे काही 6-7 वर्षापूर्वी उठसूट प्रत्येकाने डाळिंबाची लागवड केली. बाजारामध्ये क्वालिटी काय मालाला नाही आणि माल एकदम डॅम पद्धतीने आला, तर चांगल्या मालाला तेव्हा प्रॉब्लेम क्रिएट झाले. शेवटी वैतागून त्या लोकांनी काढून टाकल्या बाग डेव्हलप करायची. उत्पन्न जर आपल्याला भरघोस घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचं आपलं हवामान आणि आपल्याकडे पाण्याची उपलब्धता थोडीशी त्याच्यामधले व्यवस्थित अभ्यास करून केलं तरच ते सक्सेस आहे. नाही तर उगाच 10 एकर 5 एकर लावून त्याच्यामध्ये काय मतलब नाही. ओके. आणि या शेतीसाठी सरकारी काही योजना उपलब्ध आहेत का? योजना आहेत तशा तुम्ही घेण्यावरती, लागवडीपासून योजना आहेत. जर तुम्ही व्यवस्थित त्याचं प्री प्लॅनिंग करून केलं तर तुम्हाला लागवडीसाठी खड्डे खाण्यापासून पैसे मिळतात. ड्रीप आहे, ड्रीपसाठी अनुदान दिलं जातं शासनाकडून. त्यासाठी शेतकरी सजग असेल त्याला सगळी आता पोर्टलवरती सगळी माहिती उपलब्ध होते. तर ते व्यवस्थित केलं तर त्याच्यातूनही शेतकऱ्याला मदत होते, काय असं नाही ना. ओके. आणि तुमच्या मानाने शेती ही व्यवसाय म्हणून कितपत फायदेशीर आहे? शेती हा व्यवसाय, कुठलाही व्यवसाय घ्या, आपण जर मन लावून केला, तुम्हाला त्याच्यामध्ये रुची असेल, आवड असेल, तर मग तो माणूस सक्सेस आहे. परंतु मला ह्या वर्षी एवढंच झालं पाहिजे, तेवढा स्ट्रगलही आहे, वातावरण आहे, हवामान आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून फ्लॅग बसला बाजारपेठेमध्ये तर 4 वर्षाचं उत्पन्न काढून देतो किंवा मग आपल्याला 4 वर्ष तोंडाला तोंड मिळेल असं त्याचं वाटही पाहावी लागते. तर तुमची मानसिकता कशी आहे, तुमच्याकडे प्लॅटफॉर्म काय आहे, तुमची किती त्याच्यामध्ये स्वतःला झुकून देण्याची क्षमता आहे, याच्यावरती हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा निर्णय आहे. मला स्वतःला तरी शेती परवडेबल वाटते, मी करतोय. तर तुमचं मनापासून धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या अमूल्य ज्ञानातून आणि तुमच्या अनुभवातून आमच्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या गोष्ट व्यवसायाची या मराठमोळ्या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपणही तुमचा वेळ काढून शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोचण्यासाठी माझ्यासारख्याची माहिती विचारली आणि मी ती माहिती दिली. तुम्ही आल्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आणि प्रश्न असतील ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देत राहतो. धन्यवाद.